आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो, चॅप्टर नंबर 5. ओके, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द लाईट. ओके, चॅप्टर नंबर 5. ओके, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द लाईट. चॅप्टरमध्ये फक्त 2च पॉईंट दिले आहेत, बाकी सगळे पॉईंट हे डिलीट केले आहेत, म्हणजे कमी केले यावर्षी, कारण कोरोनाच्या क्रायसिसमुळे, ओके, कोविड क्रायसिसमुळे तुम्हाला परत सिलेबस जो आहे मागच्या वर्षासारखाच कमी आहे. ओके, तर जे काही पॉईंट याच्यामध्ये आहेत 2च पॉईंट दिले आहेत, पण दोघंही पॉईंट खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. ओके, याच्यामध्ये छोटे छोटे डेफिनेशन्स दिले आहेत, त्या डेफिनेशन्सवरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या. ओके, आता याच्यामध्ये पॉईंट नंबर 5.6 हा दिलेला आहे, तो मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, पॉईंट नंबर 6 आणि पॉईंट नंबर 11 असे, पॉईंट नंबर 13 असे हे दिले आहेत, म्हणजे 2च पॉईंट दिले आहेत, 5.6 and 5.11. इट इज द रिझल्ट ऑफ, आता मॉडर्न सिंथेटिक थेअरी जर आपण बघितली, इट इज द रिझल्ट ऑफ ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. ओके, आता याच्यामध्ये काय दिलं की ही जी मॉडर्न सिंथेटिक थेअरी होती इव्होल्युशनची, ही कोणत्या बेसवर काम करत होती बघा. इथे रिझल्ट ऑफ ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. ओके, म्हणजेच काय, बायोलॉजिकल ॲस्पेक्ट याच्यामध्ये कन्सिडर केलेले होते, आणि त्याच्यानुसार ही जी थेअरी होती ही एक्सप्लेन केलेली होती एकदम शिस्तबद्ध, म्हणजे बायोलॉजिकल जेही कॉन्सेप्ट याच्यामध्ये असतील ते याच्यामध्ये कन्सिडर करून एक्सप्लेन केले गेले. ना स्टडी पर्टेनिंग टू द जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅलेंटॉलॉजिकल, वेअर परस्यू टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन. ओके, आता ही जी थेअरी असेल, ओके, ही कशाशी संबंधित होती बघा. जेनेटिकल म्हणजे इट इज रिलेटेड टू जीन्स, इकॉलॉजिकल्स, ओके, म्हणजे इकॉलॉजी सिस्टम्स, ॲनाटॉमिकल म्हणजे बाहेरचे असेल आपण ॲनाटॉमी आणि बघितलेली. ओके, जिओग्राफिकल म्हणजे एरिया वाईज असेल, पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे त्यांचे एरियाज, म्हणजे कोणत्या वर्षी होती ते, किती वर्षापूर्वी होते, किंवा त्यांचे फॉसिल्स वगैरे काय असतील, याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टीची मेकॅनिझम ही केलेली आहे. इट ऑल्सो गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ बोथ म्युटेशन अँड नॅचरल सिलेक्शन. ही जी थेअरी असेल म्युटेशन पण कन्सिडर करते आणि नॅचरल सिलेक्शन पण कन्सिडर करते, म्हणून आपण काय म्हणतो मॉडर्न थेअरी. मॉडर्न थेअरीमध्ये काय असेल, जेनेटिक्सचा पण वापर केला आहे, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅलेंटॉलॉजिकल, इकॉलॉजिकल सगळ्या ॲस्पेक्टमधून याचा विचार करून जे काही म्युटेशन झाले असतील, किंवा नॅचरल सिलेक्शनने बदल झाले असतील, किंवा नॅचरल सिलेक्शनमध्ये डेव्हलपमेंट झाली असेल, त्यांच्या बेसिसवरती ही थेअरी एक्सप्लेन केलेली आहे. ओके, यामध्ये काही जे सायंटिस्ट असतील त्यांनी हे पार्टिसिपंट्स दाखवले आहेत. आर फिशर्स, JBS हेल्डन्स, ओके, टी डॉबिन्स हॅन्स्काय, H. असलेस, J. असलेस, E. मॅरिज, सिम्पसन्स, स्टॅबिन्स. आता यातले जे असेल हे स्टॅबिन्स हे जे सायंटिस्ट आहेत बघा, स्टॅबिन्स इथे नाव दिलेलं आहे. ओके, स्टॅबिन्स हे नाव इथे दिलेले स्टॅबिन्स. ओके, हे सायंटिस्ट खूप महत्त्वाचे याच्यावरती आपल्याला थोडं एक्सप्लेनेशन आहे. फिशर, सेवाल्स, राईट्स, मेडल्स, टी मॉर्गन आर द मेन कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ द मॉडर्न थेअरी. ओके, तर सायंटिस्टचे नाव काय असेल ते बघायचं. स्टेबिन्स पण हे लक्षात ठेवा. स्टेबिन्स वरती आपला पुढे एक छोटासा कॉन्सेप्ट आहे, तो आपण बघू. त्यांनी जो एक्सप्लेन केलेला कॉन्सेप्ट होता त्याच्याशी रिलेटेड आपण आता हे बघू. ओके, तर ह्या स्लाईडमध्ये आपण फक्त काय बघतो की ही जी थेअरी असेल कोणत्या बेसवरती एक्सप्लेन केली गेलेली आहे. ओके, आता मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ द इव्होल्युशन्स. आता स्टेबिन्स बघा, हे स्टेबिन्स आहे, हे जे सायंटिस्ट इथे आपण कॉर्नर दाखवले बघा, हे दॅट इज द स्टेबिन्स. इन हिज बुक डिस्कस 5 की फॅक्टर. किती फॅक्टर दाखवले त्यांनी याच्यामध्ये? 5 असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की त्याच्यावरती मॉडर्न सिंथेटिक थेअरी ही एक्सप्लेन केली गेली. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द जीन म्युटेशन्स. ओके, म्युटेशन्समध्ये आपण बघू पुढे. ओके, म्युटेशन इन द क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर, जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड नॅचरल सिलेक्शन, रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन अँड कॉन्ट्रीब्यूट इन इव्होल्युशन ऑफ द न्यू स्पीसीज. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ द याच्यामध्ये आपण जर बघितलं जीन म्युटेशन आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन, म्हणजे हा पूर्ण जेवढीही पॉईंट्स आहेत इट इज रिलेटेड टू द DNA अँड जीन्स. ओके, म्हणजेच काय जे आपण हेरिडेटरी हा शब्द वापरतो. ओके, तर हे हेरिडेटरी असतील काही कॅरेक्टर्स, किंवा जीन म्युटेशन म्हणजे काय, म्युटेशन म्हणजेच काय, सडन चेंज इन अ जीन. ओके, म्हणजे काय, अचानक जीन्समध्ये झालेले बदल. ओके, तर हे कसे असेल तेही आपण पुढे बघणारच आहे. जेनेटिक व्हॅरिएशन म्हणून आपला एक छोटासा पॉईंट आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स हे दिलेले असतात, आणि ते जेनेटिक व्हॅरिएशन्समध्ये
एक पॉईंट असतो क्रोमोझोमल ॲबरेशन्स, म्हणजे कसे ते रिअरेंजमेंट होतात, कसे त्यांच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यावरून ते कशी स्ट्रक्चर चेंज होतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय की दोन वेगवेगळे जीन्स हे कंबाईन्स होतात क्रॉसिंग ओव्हरमुळे. ओके, क्रॉसिंग ओव्हर आपण हा बघितलेला आहे याच्यामध्ये सेल डिव्हिजनमध्ये हा पॉईंट्स आपण मागच्या वर्षी बघितलेला आहे. दॅट इज द क्रॉसिंग ओव्हर. इट इज रिलेटेड टू रिकॉम्बिनेशन. इट इज रिलेटेड टू द रिकॉम्बिनेशन्स. ओके, लक्षात ठेवायचं. नॅचरल सिलेक्शन आहे रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन्स. ओके, रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन्स पण आपण हा पॉईंट होता अशा प्रकारे बघितला जाईल की याच्यामध्ये काय असेल की दोन पॉईंट याच्यामध्ये असतात रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन्समध्ये सुद्धा. प्री मेटिंग अँड पोस्ट मेटिंग चेंजेस कोणते होतात ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बघूच. ओके, कॉन्ट्रीब्युशन ऑफ न्यू. आता याच्यामध्ये काय होतं की इव्होल्युशन झालंच म्हणजे काय त्याच्यामध्ये न्यू चेंजेस हे होत असतात, नवीन चेंजेस हे होत असतात. ओके, नवीन चेंजेस हे होत असतात. तर ही जी पॉईंट्स असतील एवढे पॉईंट्स याच्यामध्ये हे कव्हर केलेले असतात, एवढे पॉईंट्स याच्यामध्ये हे कव्हर केलेले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हे 5 पॉईंट लक्षात ठेवायचे. जीन म्युटेशन इन द क्रोमोझोमल स्ट्रक्चर अँड नंबर, जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड नॅचरल सिलेक्शन, रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन कॉन्ट्रीब्युट्स इन द इव्होल्युशन ऑफ द न्यू स्पेसिस. आन्सर इन वन सेंटेन्सला विचारलं जातात. किती की फॅक्टर ते सुद्धा तुम्हाला MCQला विचारलं जातील. सायंटिस्टचं नाव विचारलं जाईल. दॅट इज नथिंग बट द स्टेबिन्स. हे कोणते स्टेबिन्स नावाचे. ओके, हे स्टेबिन्स जे असतील हे आपण बघितले. ओके, मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन्स. ओके, आता 1 by 1 पॉईंट्स आपण हे कन्सिडर करू. ओके, फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सम स्पेसिस कॉन्ट्रीब्यूट कन्स्टिट्यूट अ पॉप्युलेशन. ओके, म्हणजेच काय जेवढेही इंडिव्हिज्युअल असतील काही स्पेसिसमधले त्यांना काय म्हणतो आपण पॉप्युलेशन म्हणतो. ओके, कन्स्टिट्यूट. आता नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड पॉईंट. The population occur in a small group of interbreeding population is called as Mendelian population. ओके, जो छोटासा ग्रुप असेल. ओके, समजा असे दोन ग्रुप आहेत, एक मोठा आणि एक छोटा. आता छोट्या ग्रुपमध्ये काय होतं इंटरब्रीडिंग होते. ओके, सेम. ओके, आपण बघितलं इंटरब्रीडिंग इंट्राब्रीडिंग. तर हे काय पॉप्युलेशनमध्ये काय सेम याच्यामध्ये ही चेंजेस ब्रीडिंग होईल. अशी जी पॉप्युलेशन असेल त्याला म्हणतो आपण मेंडेलियन पॉप्युलेशन. छोट्या ग्रुपमध्ये इंटरब्रीडिंग. नेक्स्ट पॉईंट बघा. आता हा जो पॉईंट असेल हा पॉईंट लक्षात ठेवण्याचा स्टार केलेला आहे म्हणजे हा तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्सला विचारला जाईल. त्याचप्रमाणे सेकंड जो पॉईंट आहे जीन पूल, याचेसुद्धा बऱ्याच वेळेस ही डेफिनेशन विचारतात आन्सर इन वन सेंटेन्समध्ये. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन encoded in a sum total of the gene in a Mendelian population is called as a gene pool. ओके, म्हणजेच काय जेवढेही जीन्स असतील त्याच्यामध्ये जेवढेही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल त्याला म्हणतो आपण जीन पूल. म्हणजेच काय टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल प्रत्येक जीन्सवरती जी टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल त्याला म्हणतो आपण जीन पूल. आता इकडे बघा दुसरा याचा इन अदर वर्ड्स जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल इन अ पॉप्युलेशन. ओके, इथे काय म्हणतो की आपण टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोडेड इन अ सम ऑफ द टोटल जीन्स. म्हणजेच काय आता समजा फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगचं जर आपण बघितलं तर किती आहे 23 पेअर्स आहेत. तर याच्यावरती जेवढीही जीन्स कोडेड असतील ओके त्यांना काय म्हणतो आपण जीन पूल. ओके, हे काय करतात आपल्याला हे काय करतील हे जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील. हे काय करतील आपल्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन हे प्रोव्हाइड करतात. ओके, म्हणून म्हणतात की जेवढेही जीन्स असतील टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल इन अ पॉप्युलेशन. म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये जेवढेही जीन्स आता आपण म्हणतो की प्रत्येक हा माणूस जो असेल काय हा इंडिव्हिज्युअल्स आहे. तिथे प्रत्येकामध्ये काय आहे त्या इंडिव्हिज्युअल्स काय असतील हे युनिक असा DNA असेल. यांच्यामध्ये काय असेल युनिक DNA असेल. म्हणजेच काय काही कॅरेक्टर सारखे असतील पण 1-2 कॅरेक्टर जे असतील हे काय असतील हे डिफरंट असतील. मग या सगळ्या डिफरंट कॅरेक्टरचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला जातो. नेक्स्ट पॉईंट द गॅमेट प्रोड्यूस्ड बाय द इंडिव्हिज्युअल्स furnish a pool of genes of next generation from which the gene will be selected. ओके, म्हणजेच काय सिम्पल आहे की आपण काय म्हणतो की गॅमेट जे प्रोड्यूस होतात इंडिव्हिज्युअलचे ते काय करतील त्या जीन जे पूल्समध्ये जेवढेही जीन्स असतील त्यांना नेक्स्ट जनरेशनमध्ये ते फॉरवर्ड केले जातात. ओके, जीन विल बी सिलेक्टेड. जे काय सिलेक्टेड जीन असतील ते फॉरवर्ड केले जातात. बरोबर, आपण जर बघितलं तर मॅटर्नल आणि पॅटर्नल असे 2 प्रकारचे जीन्स असतील. मग काय होईल त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होईल, चेंजेस होतील आणि हे काय असतील काही सिलेक्टेड जीन्स याच्यामधून काय केले जातात हे ट्रान्सफर केले जातात हे नेक्स्ट जनरेशनला. म्हणून आपण काय होतो की आपल्या आईवडिलांसारखे दिसतो. दॅट इज कॉल्ड ॲज रिसेम्बलन्स. ओके, एक्झॅक्ट कॉपी असतो का नाही, देर इज नो एक्झॅक्ट कॉपी बट दे आर शोईंग द रिसेम्बलन्स. That is the point. The gamete produced by the individual furnish
pool of a gene of a next generation from which the gene will be selected. ओके, सिलेक्टेड जे जीन्स असतील ते ट्रान्सफर केले जाते आणि हे कशासाठी असेल की जे म्युटेशन अवॉइड करण्यासाठी या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असतात. आता हा याला म्हणतो आपण जीन पूल. बघा जीन पूलचे आपण इथे बघतोय काय दाखवलं बघा, पॉप्युलेशन जेनेटिक्स यूज द टर्म जीन पूल टू डिस्क्राईब द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन अवेलेबल इन द पॉप्युलेशन. आता इथे बघा ग्रीन कलरचे जेवढे इथे काय हे पॉप्युलेशन. ओके, आणि हे आपण जर रेड कलरचे आणि ब्लू कलरचे बघितले तर काय हे काही जीन्स आहेत की ते सिलेक्टेड जीन्स जे असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहेत. बरोबर, म्हणजेच काय एकच स्पेसिस जर आपण घेतली त्याच्यामध्ये थोडे व्हॅरिएशन दिसतात, त्यांना म्हणतो आपण म्युटेशन्स. ओके, आता काय असतील यांच्यामध्ये थोडे चेंजेस झाले आहेत. ओके, यांच्यामध्ये हे चेंजेस झाले म्हणजे असे सगळे जीन्स आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ओके, असे सगळे जीन्स याच्यामध्ये कन्सिडर केले जातील. ओके, म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन म्हणजे याच्यामध्ये काय असेल टोटल नंबर ऑफ जीन्स. बरोबर, ग्रीनमध्ये पण असे रेड ब्लूमध्ये सगळे जीन्स आपण कॅल्क्युलेट केले जातात, त्याला म्हणतो आपण जीन्स. म्हणजे ते पर्टिक्युलर स्पेसिसमधले जेवढेही इंडिव्हिज्युअल्स असतील त्यांचे जे जीन्स असतील मग ते म्युटेटेड असतील किंवा नॉर्मल असतील ते सगळे जीन्स आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ द इव्होल्युशन्स. ओके, तोच पॉईंट आपला कंटिन्यू जीन पूलमध्ये. द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. ओके, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफेक्टिव्हली अल्टर द जीन पूल. आता इकडे लक्ष द्या, समजा असे कन्सिडर करतो आपण हा एक एरिया आहे. ओके, आणि हा ए एरिया आहे, हा बी एरिया आहे. ओके, इथे काही समजा असं कन्सिडर करू आपण काही बर्ड्स आहेत. ओके, आणि इथे काही बर्ड्स आहेत, इथे काही बर्ड्स आहेत. मग काय होतील काही जे बर्ड्स काय होतील हे मायग्रेट होतील बी एरियामध्ये, आणि बी एरियामध्ये मायग्रेट झाल्यानंतर काही इथे त्यांची मीटिंग झाली. ओके, मीटिंग झाल्यानंतर काय होईल की यांचे जीन्स काय होतील ए आणि बीचे जीन्स हे एक्सचेंज केले जाईल. म्हणजेच काय दे आर अल्टर्ड. अल्टर म्हणजे काय बदल करणं. ओके, अशा वेळेस काय होईल की हे जे असेल याच्यामध्ये जीन्स पूलमध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. कारण हे काय डिफरंट एरिया आहेत, डिफरंट लोकेशन्स आहेत, आणि ह्या लोकेशन्सवरती आपण बघितलं की म्युटेशन किंवा इव्होल्युशन हे कशावर काम करतं, जिओग्राफिकल एरियावर सुद्धा हे काम करतात. मग असे जे मायग्रेशन होईल तर याच्यामध्ये जास्त इफेक्टिव्हली हे चेंजेस आपल्याला दिसतील. ओके, नेक्स्ट पॉईंट, एनी चेंज इन द जीन पूल अफेक्ट द पॉप्युलेशन. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर काय होईल, हे जे चेंजेस होतील आपण बघितलं की त्याच्यामध्ये ग्रीन कलरचे फ्रॉग जे असते होते आणि एक रेड कलरचे आणि बाकीचे होते हे थोडे ग्रीन कलरचे ब्लू कलरचे होते. ओके, दॅट मीन्स एनी चेंज इन अ जीन पूल अफेक्ट द पॉप्युलेशन. म्हणजेच काय कोणताही जर थोडा चेंजेस झाले तर ते पॉप्युलेशनला अफेक्ट करतात. ओके, जीन्स आर अरेंज लिनियरली ऑन द क्रोमोझोम हॅव्हिंग डेफिनाईट पोझिशन. ओके, आता आपण जर बघितलं तर जीन्स जे असतील हे काय असतील अरेंज केले असतात. कसे लिनियर म्हणजे एका सरळ लाईनमध्ये हे अरेंज केलेले असतील. ओके, दॅट इज द लिनियर. लिनियर म्हणजे काय स्ट्रेट लाईन. लिनियर मीन स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये हे अरेंज केलेले असतात. ओके, आता नेक्स्ट पॉईंट, अकॉर्डिंग टू मेंडल, एव्हरी जीन्स दॅट इन्फ्लुअन्स ट्रेड हॅज 2 ॲलिल्स. ओके, हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जीन्समध्ये काय असतात 2 ॲलिल असतात. ओके, 2 ॲलिल असतात. बरोबर, ए असं आपण दाखवतो, ए बी याच्यामध्ये दाखवतो, ए दाखवतो, स्मॉल ए दाखवतो, स्मॉल बी असं दाखवतो. दॅट इज द ॲलिल्स. ओके, हे तर पॉईंट आपला मागच्या वर्षी झालेले. दॅट इज कॉल्ड द ट्रेड्स. ओके, दॅट इज आता ॲलिल्स माहिती आहे का, दॅट इज द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन्स. ओके, ज्याला म्हणतो आपण ॲलिल्स. ओके, अल्टरनेटिव्ह म्हणजे त्याच्या जागेचं. आता इथे बघा आपण ए असं सुद्धा कॉम्बिनेशन होईल, ए स्मॉल ए कॅपिटल ए होईल आणि ए अशी 3 कॉम्बिनेशन आपण दाखवू शकतो. हे जे 2 असतील त्याच्यामध्ये कॅपिटल ए त्यांना म्हणतो आपण डॉमिनंट. ओके, आणि ज्याच्यामध्ये स्मॉल असेल त्यांना म्हणतो आपण रेसिसिव्ह. ओके, तर असे 2 ॲलिल हे बघा 2 टाईप दाखवत आहेत. बरोबर, 2 ॲलिल डॉमिनंट अँड रेसिसिव्ह. ओके, आणि हे कसे असतील अल्टरनेटिव्ह. बरं बघा इथे दाखवा बघा 2 फॉर्म इथे पण ॲलिलचे दाखवलेत बघा, इथे 2 कॉम्बिनेशन मिळूनच तयार झाले आहेत. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे द proportion of an allele in the gene pool to the total number of allele at a given locus is called as the gene frequency. ओके, जिथे जिथे ते अवेलेबल असतील जीन पूलमध्ये जीन ॲलिल्सवरती त्यांना म्हणतो आपण जीन फ्रिक्वेन्सी. ओके, याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात द्या किती पॉईंट्स आपण कन्सिडर केले आहे. दॅट इज हे बघा मेंडेलियन पॉप्युलेशन, यावर सुद्धा तुम्हाला डेफिनेशन विचारली जाईल.
सेकंड दॅट इज द जीन पूलवरती डेफिनेशन विचारली जाईल. आणि थर्ड जो असेल दॅट इज द जीन फ्रिक्वेन्सी. आतापर्यंत हे जे पॉईंट असतील 3 वरती तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स किंवा MCQला उत्तर जाणार त्याचे. द प्रोपोर्शन ऑफ ॲन ॲलील इन द जीन पूल. प्रोपोर्शन म्हणजे काय, रेशोमध्ये असतो. ओके, टू द टोटल नंबर ऑफ ॲलील ॲट अ गिवन लोकस. म्हणजे हे लोकेशन आहे बरोबर. इथे वेगवेगळ्या लोकसला हे जीन्स असतील आणि हे यांचे काय असतील, हे ॲलील्स असतील. ओके, जेवढेही असतील त्यांचं जे प्रोपोर्शन असेल त्याला म्हणतो आपण जीन फ्रिक्वेन्सी. आता जीन फ्रिक्वेन्सीमध्ये आता इथे हे आपण कन्सिडर करतो. आता 3 जर इंडिव्हिज्युअल कन्सिडर केले, 2 डॉमिनंट कन्सिडर होते, म्हणजे याच्यामध्ये काय असतील, हे जीन फ्रिक्वेन्सी दिलेली आहे यांची. ओके, दॅट इज द जीन फ्रिक्वेन्सी. ओके, जर 2 डॉमिनंट आढळतील, एक रेसेसिव्ह आढळतील, दॅट इज द प्रोपोर्शन. 3 लोकांमध्ये 2 डॉमिनंट, एक रेसेसिव्ह, त्यांना काय म्हणतो आपण, प्रोपोर्शन. म्हणजे रेशोमध्ये कसे असतील त्यांना जीन पूलमध्ये, त्याला म्हणतो आपण जीन फ्रिक्वेन्सी. ओके, आता यातला जो एक पॉईंट आहे तो कमी केलेला आहे. ओके, हॅडी वेंगरबर्न्स इक्वेशन्स म्हणून आपल्याला आहेत, ते खूप छान पॉईंट आहेत, पण तो याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो की किती डॉमिनंट आणि किती रेसेसिव्ह आपण प्रोड्यूस करू शकतो. ओके, आणि कसे त्यांचे पॉईंट्स असतील बरोबर. आता आपण जर रिसर्च करायचा असेल तर अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. कारण काय, क्रॉस केल्यानंतर 2 वेगवेगळे जर समजा आपण जीन क्रॉस केले, ओके, तर याच्यापासून जे कॉम्बिनेशन तयार होईल, तर याच्या किती पॉसिबिलिटीज असतील, या पॉसिबिलिटीज ज्या असतील, या पॉसिबिलिटी आपण हार्डी वेंगनबर्ग्स या इक्वेशनने आपण बघतो. आणि हा जो इक्वेशन असेल हे टोटली वर्क करतात हे जीन फ्रिक्वेन्सीवर. हे कशावरती काम करतात, हे जीन फ्रिक्वेन्सीवरती हे काम करतात. ओके, इन फ्युचर जर काही असेल तर आपण त्याच्याविषयी बघू. ओके, आता यातला नेक्स्ट जो पॉईंट आहे बघा, हा नेक्स्ट पॉईंट मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्यूशनमधला आहे. कॉम्प्रायजेस 5 मेन फॅक्टर. याच्यामध्ये किती मेन फॅक्टर्स आहेत आपण बघितले, 5 मेन फॅक्टर्स आहेत. स्टेबिलिन्सने आपण बघितले, स्टेबिलिन्समध्ये. ओके, स्टेबिलिन्स या सायंटिस्टने 5 ते एक्सप्लेन केले होते, पण त्याचे जे असतील इट इज डिवायडेड इंटू द 3 मेन ग्रुप. त्यांनी काय केलं की जे 5 जे असेल त्यांचं कॉम्बिनेशन करून 3च कॉन्सेप्टमध्ये ते एक्सप्लेन केलं. मग आता याच्यामध्ये काय असेल, फर्स्ट असेल जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड असेल नॅचरल सिलेक्शन, आणि थर्ड असेल आयसोलेशन. हे 3 याच्यामध्ये आपण बघतो. ओके, यातला आपण आज काय बघणार आहे, दॅट इज द जेनेटिक व्हेरिएशन्स. हे पॉईंट आपण कव्हर करू. नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन हा पॉईंट आपण नंतर कन्सिडर करू. ओके, तर जेनेटिक व्हेरिएशन अजून फर्दर डिवाइडेड इंटू म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन्स याच्यामध्ये डिवाइड केले जातात. ओके, आणि नॅचरल सिलेक्शन जे असतील, नॅचरल सिलेक्शन सुद्धा काय होतं की हे एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यानुसार आपण हे बघतो. आणि आयसोलेशन पण सुद्धा पुढे 2 याच्यामध्ये हे डिवाइड केले जातात. ओके, जिओग्राफिकल आयसोलेशन, सेकंड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ओके, हे टोटल पॉईंट्स आता आपण पुढे बघणारच आहे. त्यातला फर्स्ट पॉईंट जो दॅट इज द जेनेटिक व्हेरिएशन्स. याच्याविषयी आपण आता बघू, याच्याविषयी आपण हे बघू. ओके, त्याच्यामध्ये किती असेल, म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन. ओके, जेनेटिक व्हेरिएशन, द चेंज इन अ जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज जेनेटिक व्हेरिएशन. सिम्पल मी तुम्हाला सांगितलं, तर व्हेरिएशन्स म्हणजे काय, चेंज. व्हेरिएशन्स म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, अदर वर्ड दॅट इज अ चेंज. मग आता हे चेंज जेनेटिक म्हणजेच काय, इट इज रिलेटेड टू द जीन्स. म्हणजे जीन्समध्ये काय चेंजेस होतील, जेही चेंजेस होतील त्यांना म्हणतो आपण जेनेटिक व्हेरिएशन. मग जीन आणि जीन फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, जीन चेंज झाला. आता इकडे लक्ष द्या, हा जीन्स आहे, ए डॉमिनंट आहे आणि हा डॉमिनंट, हा रेसेसिव्ह. ओके, यांच्यामध्ये काय जे चेंजेस होतील त्यांना म्हणतो आपण जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. कशाने होतात ते आपण आता बघू. त्यातला पहिला जो पॉईंट दिला इथे बघा. ओके, पहिला जो पॉईंट दिला इथे, जीन म्युटेशन. ओके, पहिला पॉईंट कशाने होतात ते जेनेटिक व्हेरिएशन, जीन म्युटेशन. आता सडन परमनंट हेरिटेबल चेंज, सडन परमनंट हेरिटेबल चेंजेस इज कॉल्ड ॲज म्युटेशन्स. ओके, सडन आपण मी मध्ये तुम्हाला सांगितलं, म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज इन अ जीन पोझिशन, सडन चेंज इन अ जीन पोझिशन. आता परमनंट चेंज याच्यामध्ये जर झाले तर त्याला म्हणतो आपण
म्युटेशन. ओके, परमनंट होतात ते, बरोबर. आता आपण जेवढेही डिसीज बघतो ते कशाने होतं, जेनेटिक जर डिसीज बघितले तर त्यांचे चेंजेस होतात लोकेशन. आता समजा इथे हा ए असेल, इथे ए असेल, इथे ए असेल, इथे ए, इथे बी असेल, सॉरी इथे बी असेल, इथे ए असेल. मग आता काय चेंज होतील, मग हे काय होतील, शिफ्टिंग झालं. समजा इथून इथे आणि हा इथून इथे, म्हणजे हा बी वरती गेला आहे. अशा कॉम्बिनेशन्समध्ये काय होईल, दॅट इज शोईंग द म्युटेशन ऑर व्हेरिएशन. म्युटेशन ऑर व्हेरिएशन दॅट मीन्स द सडन चेंज, म्हणजे सप्लिंग होते, त्यांच्यामध्ये सप्लिंग केली जाते, म्हणजे चेंजेस होतात त्यांच्यामध्ये, पोझिशनमध्ये चेंजेस होतात. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. इट कॅन ऑकर इन द जीन, इन द क्रोमोझोम अँड इन क्रोमोझोम नंबर्स. हे कशामध्ये असतील, जीन, क्रोमोझोम आणि क्रोमोझोम नंबर्समध्ये हे चेंजेस होतात. ओके, नेक्स्ट पॉईंट. म्युटेशन दॅट ऑकर विदिन द सिंगल जीन इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन ऑर जीन म्युटेशन. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती बऱ्याच वेळेस तुम्हाला MCQ पण विचारला जातो, ॲन्सर इन वन सेंटेन्स विचारला जातं. हा पण MCQ आणि ॲन्सर इन वन सेंटेन्सचाच क्वेश्चन आहे. ओके, हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो MCQ. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की या चॅप्टरमध्ये फक्त छोटे छोटेसे असे पॉईंट्स की त्याच्या MCQ किंवा ॲन्सर इन वन सेंटेन्समध्ये हे विचारले जातात. पण पॉईंट म्युटेशनवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन हा विचारला जातो. म्युटेशन दॅट ऑकर विदिन अ सिंगल जीन. ओके, पॉईंटमध्ये काय असेल, फक्त सिंगल जीन्समध्ये चेंजेस होतात. म्युटेशनचं त्याला म्हणतो आपण पॉईंट म्युटेशन. इट्स लीड्स टू द चेंज इन फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम कॉजिंग इज कॉल्ड ॲज व्हेरिएशन. ओके, यांच्या फिनोटाईपमध्ये चेंजेस होतात. आपण बघितलं की आता इथे जर आपण बघितलं यांच्या फिनोटाईप काय, ए दोन कॉम्बिनेशन ए जोडले, तर इथे काय आहे, हा बी झाला. ओके, मग जेव्हाही चेंजेस होतील मग काय होतील, हा चेंजेस जर झाला तर हा काय होईल, ए बी म्हणजेच काय, त्यांचे फिनोटायपिक रेशो हे काय झाले, चेंज झाले. ओके, चेंज झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ओके, यातला जो पॉईंट आहे जेनेटिक व्हेरिएशन्समधला, जेनेटिक व्हेरिएशनची डेफिनेशन, म्युटेशनची डेफिनेशन, पॉईंट म्युटेशनची डेफिनेशन आणि व्हेरिएशनची डेफिनेशन, सगळ्या डेफिनेशन्स आहेत. ही पूर्ण स्लाईड खूप महत्त्वाची आहे. आणि जीन म्युटेशन कुठे होईल, जीन्समध्ये होईल, क्रोमोझोममध्ये होईल आणि क्रोमोझोम नंबर्समध्ये ते चेंजेस घडून येतील. स्लाईड व्यवस्थित बघायची. ओके, याच्या नोट्स मी तुम्हाला देईल. नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामधला सेकंड पॉईंट, जेनेटिक व्हेरिएशनमधला, दॅट इज द जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, जेनेटिक रिकॉम्बिनेशन आपण हा पॉईंट बघतो. It sexually reproducing organism during the gamete formation, exchange of genetic material occurs between non-sister chromatid of the homologous chromosome is called as a crossing. हा शब्द आपण मागच्या वर्षी बघितला आहे. कशामध्ये, सेल डिव्हिजनमध्ये हा बघितला आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की हा जो कॉन्सेप्ट असेल हा क्रॉसिंग ओव्हरवरती डिपेंड्स आहे. क्रॉसिंग ओव्हरवरती हा डिपेंड्स आहे. ओके, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑफर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ अ होमोलॉगस क्रोमोझोम. दोन क्रोमोझोम आहेत वेगळे. ओके, हा ए आणि इथे जर आपण बघितला तर हा असा बघू की हा बी क्रोमोझोम, ए आणि बी असे दोन क्रोमोझोम. आता यांच्यामध्ये काय होईल, ही क्रॉसिंग ओव्हर होईल. आपण मागच्या वर्षी पण बघितलं. ओके, यांच्यामध्ये काय होईल, क्रॉसिंग ओव्हर ही अशी घडून येते. ओके, आणि याला म्हणतो आपण चायझ जिथे होता क्रॉसिंग ओव्हर. ओके, हे काय होईल की इथे जे जीन्स असतील हे काय नॉन सिस्टर क्रोमॅटिड, हे काय ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड सारखे नाहीत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. हे काय असतील क्रोमॅटिड्स, आणि हे जे वेगळे असतील तर त्यांना म्हणतो आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड. यांच्यामध्ये चेंजेस झाले बघा. इथे काय होईल, जर समजा दोन गोष्टी क्रॉस झाल्या, ओके, ह्या क्रॉस झाल्या तर इथे काय होईल, हे क्रॉसिंगमध्ये ह्या पॉईंट्समध्ये काय होईल, जेनेट्स काय होईल, हे जीन्स हे एक्सचेंज केले जातील, जीन एक्सचेंज केले जातील. आणि एक्सचेंज केल्यानंतर काय होईल की ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ही एक्सचेंज केली जाते. ही जी पोझिशन असेल त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ओके, म्हणजेच काय, दोन वेगवेगळे जीन्स हे कंबाईन होतात, म्हणून त्याला म्हणतो आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता इट प्रोड्यूस अ न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन विच रिझल्ट्स इन अ व्हेरिएशन्स. बरोबर, म्हणून आपण काय म्हणतो की आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो, एक्झॅक्ट कॉपी नसेल, रिसेम्बलन्स, असे हे रिसेम्बलन्स असतील, हे या जेनेटिक रिकॉम्बिनेशननेच आपण बघतो. इट कॉजिंग चेंज इन अ फ्रिक्वेन्सी ऑफ अ जीन्स ॲलिल्स. ओके, आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पॉईंट जो असेल तो जीन्स आणि जीन्स ॲलिल्सवरतीच येतो, फ्रिक्वेन्सी आणि ॲलिल्सवरतीच येतो. जर जीन्स चेंज झाला तर ॲलिल चेंज होईल, ॲलिल चेंज झाली की त्यांची फ्रिक्वेन्सी चेंज होईल. ओके, दॅट इज इंटरकनेक्टेड. DNA शी कनेक्टेड जो असेल तो जीन्स, ओके,
जीन्समध्ये बदल झाले म्हणजेच ॲलिल्समध्ये बदल होतील, ॲलिल्समध्ये बदल झाले कीच म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये हे बदल होतील. ही एक सिक्वेन्स आहे, लिंक आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला नेहमी शब्द कोणते येतील, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, कोणतेही जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये ॲलिल फ्रिक्वेन्सी, ओके, जीन ॲलिल्स आणि जीन फ्रिक्वेन्सी हे शब्द येतात. ओके, आता इथे आपण दाखवलेलं आहे बघा, तुम्हाला समजेल याच्यामध्ये की कशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे बघितलेलं आहे. ओके, हा एक जीन्स आहे क्रोमोझोम, हा बी क्रोमोझोम आहे. यांच्यामध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झालं, क्रोमोझोम क्रॉस ओव्हर. इथे काय झाले, एकमेकांना ते क्रॉस झाले, बरोबर. आणि इथे काय झालं, हे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही लॉस्ट ही काय केली, कंबाईन केली बघा. इथे याचे एक्सचेंज इथे झाले, याचे एक्सचेंज इथे झाले, रिकॉम्बिनंट. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. ओके, हे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली सुद्धा दाखवलं की मागच्या वर्षी तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल. तर याच्यामध्ये सुद्धा हे व्हॅरिएशन घडून येतात. पहिला पॉईंट जो आपण बघितला दॅट इज द जीन म्युटेशन्स. हे कशामध्ये होतील, जीन्स क्रोमोझोम नंबर्समध्ये होतील. सिंगल जीन्समध्ये जर म्युटेशन झालं तर त्याला पॉईंट म्युटेशन म्हणतो. आणि नंतर आपण जो बघितला जेनेटिक रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग, हा सुद्धा तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते. जेनेटिक रिकॉम्बिनेशनची सुद्धा क्रॉसिंग ओव्हरची डेफिनेशन विचारली जाते. ओके, नेक्स्ट जो पॉईंट आहे दॅट इज जीन फ्लो. दॅट इज द जीन फ्लो. तर हा जीन फ्लो जो पॉईंट असेल ते आपण बघू. जीन फ्लो, इट मूवमेंट ऑफ जीन्स इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन. फ्लो म्हणजे काय, फ्रीली मुव्हिंग ज्याला आपण म्हणतो. ओके, फ्लो म्हणजे काय, मुवमेंट, हालचाल ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय, मग ती जीन्स एकतर आतमध्ये येतील किंवा बाहेर जातील, इन येतील किंवा आउट जातील. तर याला जे असेल त्याला म्हणतो आपण जीन फ्लो. ही सुद्धा तुम्हाला MCQ आणि आन्सर इन वन सेंटेन्समध्ये विचारला जाणारा क्वेश्चन. मुवमेंट ऑफ जीन इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन. आता हे जे पॉप्युलेशन आपण असं कन्सिडर केलं की हे छोटे, आता यातले काही जे असतील ते मायग्रेट होतील, दुसऱ्याकडे जातील, दॅट इज द आउट. काही जे मायग्रेटरी असतील ते याच्यामध्ये येतील, दॅट इज द इन. म्हणजेच काय, यांच्यामध्ये जीन्सची काय झाला, फ्लो झालेला आहे, आत येतील किंवा बाहेर जातील. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, जीन मुवमेंट may be in the form of migration of the organism or gametes, dispersion of pollen grain, segment of DNA transformation. जे तुम्हाला सांगितलं आहे का नाही, इथे सांगितलं की काही जे मायग्रेशन येतील ते येतील. आता गॅमेट्स डिस्पर्शन ऑफ पोलन्स. ओके, आपण जर बघितलं की काही पोलन ग्रेन जे असतील विंडच्या मदतीने हे एका लोकेशनवरती दुसऱ्या लोकेशनमध्ये येतील आणि सेम स्पेसिसमध्ये काय होईल, फर्टिलायझेशन होईल आणि तिथे ती नवीन अशी डेव्हलपमेंट केली जाईल. म्हणजेच काय, किंवा DNA सेगमेंट. आता समजा ॲनिमल्समध्ये जर कन्सिडर केलं की हा A लोकेशनला आहे, हा B लोकेशनला आहे, यांच्यामध्ये मायग्रेशन झालं, यांच्यामध्ये A आणि Bचं मीटिंग झालं, तर इथे काय होईल, नवीन असे DNA सेगमेंट तयार होईल, दॅट इज व्हॅरिएटेड DNA सेगमेंट. म्हणून काय ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, ट्रान्सफर केले जातील एका याच्यामधून दुसऱ्या याच्यामध्ये. ओके, जीन फ्लो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी कॉजिंग इव्होल्युशनरी चेंजेस. ओके, हा लक्षात ठेवायचा. इव्होल्युशनरी चेंजेस कोण घडून आणतात, हे जीन फ्लो कशामध्ये होतात, अल्टर जीन्स इन फ्रिक्वेन्सी, बरोबर. इव्होल्युशनरी, आता इव्होल्युशनरी म्हटलं तर आता A आणि Bच्या याच्यामध्ये गेलं म्हणजेच काय, यांच्यामध्ये हे व्हॅरिएशन घडून येईल. म्हणजेच काय, यांच्यामध्ये हे जे नवीन जी स्पेसिस तयार होईल यांच्यामध्ये हे इव्होल्युशन हे घडून येईल. ओके, दॅट इज द इव्होल्युशनरी चेंजेस. ओके, लक्षात येईल. 3 पॉईंट बघितले. ओके, पण कोणता बघितला पहिला आपण, दॅट इज द जीन म्युटेशन. ओके, परत का सांगतो, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन, आणि थर्ड बघितलं आपण जीन फ्लो. ओके, तिघही लक्षात ठेवायचे, छोटे पॉईंट. नेक्स्ट पॉईंट नंबर 4, दॅट इज द जेनेटिक ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे काय, टू मुवमेंट, वाहून नेणे, वाहत जाणे किंवा वाहून नेणे, मुवमेंट. याला पण मुवमेंटच म्हणतो, पण थोडी वेगळ्या प्रकारची असेल आपण बघू. एनी रँडम फ्लक्च्युएशन इन ॲलिल फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक ड्रिफ्ट. ओके, आता इथे बघा, रँडम फ्लक्च्युएशन्स होतात याच्यामध्ये. ओके, तर हे जे असतील याच्यामध्ये सुद्धा चेंजेस हे घडून येतात. एनी रँडम फ्लक्च्युएशन इन allele frequency occurring in the natural population by pure chance is called as genetic drift. Example दिलं आहे, size of population is
severely reduced due to the natural disasters like earthquake, flood, fire, causing elimination of a particular allele from a population. आता इकडे लक्ष द्या, जेनेटिक ड्रिफ्ट थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगतो. ओके, एक एक बघा, फ्लक्च्युएशन इन ॲलिल्स. ओके, फ्लक्च्युएशन म्हणजे काय, बदल होते. ओके, बदल, चेंज ज्याला आपण. ओके, ऑकरिंग इन अ नॅचरल पॉप्युलेशन, जे नॅचरल पॉप्युलेशन त्याच्यामध्ये होतं प्युअर चेंज, प्युअर चान्स. म्हणजेच काय की यांच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट्समध्ये काय असेल, हे नॅचरली जे पॉप्युलेशन असेल त्यांच्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस ही जास्त आहेत. कसं ते मग, आता समजा ही एक रिव्हर आहे, ही काय आहे, एक रिव्हर आहे. रिव्हरमध्ये समजा इकडे जर आपण बघितलं तर ग्रीन कलरचे, ग्रीन कलर रॅबिट असतील. ओके, रॅबिट तर व्हाईट असतात, पण आपण इथे ग्रीनच्या याच्या आपण इथे बघतो व्हाईट कलर रॅबिट असतील, आणि इथे जे असतील इथे ग्रे कलरचे रॅबिट्स, ग्रे कलर रॅबिट्स. ओके, हा जो एरिया असेल हा ए साईडचा एरिया आहे, हा बी साईडचा आहे. जेव्हा फ्लड येईल म्हणजे काय, याच्यामध्ये चेंजेस होतील. ओके, फ्लड आल्यानंतर काय होईल, पाणी खूप होईल, आणि अशा वेळेस काय होईल की ते चेंजेस होतील. किंवा अर्थक्वेक आला तर इथे काय होईल, मोठी अशी टेकडी तयार होईल. मग अशा टेकडीमध्ये काय होईल की जेव्हाही फ्लड येईल किंवा अर्थक्वेकने किंवा फायर्सने काही चेंजेस होतील, तर काही जे व्हाईट रॅबिट्स असतील हे काय होतील, ग्रेमध्ये जातील, आणि काही ग्रे जे असतील हे व्हाईटमध्ये जातील. कसे जातील, ह्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे. ह्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे हे चेंजेस होतात. म्हणून आपण याला काय म्हणतो, नॅचरल पॉप्युलेशन. याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले का, नाही. ड्यू टू द नॅचरल कॅलॅमिटीज दे आर ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू द अनदर लोकेशन. ए आणि बीलाच. ओके, रिव्हरच्या या कडेला एला गेले असतील तर बीला गेले असतील, बीचे एला गेले असतील. मग आता इथे ग्रे पण आहेत आणि इथे व्हाईट पण आहेत. इथे पण तीच कॉम्बिनेशन ग्रे अँड व्हाईट. आता जेव्हा यांच्यामध्ये क्रॉसिंग होईल तर एक नवीन अशी स्पेसिस तयार होईल. जेव्हा यांच्यामध्ये क्रॉसिंग होईल अशी तेव्हा नवीन स्पेसिसचे चेंजेस होतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक ड्रिफ्ट. म्हणजेच काय, नॅचरली ते त्यांच्यामध्ये फ्लक्च्युएशन झालं. आपण घडून आलं का आर्टिफिशियली, नो. ओके, दॅट इज द थिंग. आता इथे बघा, स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्स फॉर जेनेटिक ड्रिफ्ट. आता बघा इथे जर समजा हे छोट्या याच्यामध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्यामध्ये चेंजेस होण्यात जास्त असतात. जीन फ्लो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी, हे तर हे हा कॉमन पॉईंट आहे. आता इकडे लक्षात ठेवा, हा जीन फ्लो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग एव्होल्युशनरी चेंजेस. तेचप्रमाणे जेनेटिक ड्रिफ्टसुद्धा जो असेल इट इज ऑल्सो अल्टर द जीन फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजेच काय, जीन फ्लो झाला, मूव्ह झाला, म्हणजेच त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस हे होतील. आता स्मॉलर पॉप्युलेशनमध्ये यांचं जेनेटिक ड्रिफ्टचे चान्सेस जास्त का असतात, कारण त्यांना जर पुढे मेटिंग झाली तर त्यांच्यामध्ये ही चेंजेस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ओके, चेंजेस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ओके, एवढा पॉईंट्स आपण जेनेटिक ड्रिफ्ट आपण हा बघितलं. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे दॅट इज दिस वन इज द फिफ्थ वन, बाय मिस्टेक दिस इज द फिफ्थ वन. हा काय आहे, हा 5व्या नंबरचा पॉईंट. ओके, हा 5व्या नंबरचा पॉईंट आहे, क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. ओके, आता काय असेल क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय ते आपण किंवा डेफिनेशन्स. ओके, डेफिनेशन आली म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आता की हा MCQ आन्सर इन वन सेंटेन्स वाला क्वेश्चन. द स्ट्रक्चरल मॉर्फोलॉजिकल चेंज इन क्रोमोझोम ड्यू टू द रिअरेंजमेंट इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. एक तर स्ट्रक्चरल चेंज होतील, मॉर्फोलॉजिकल चेंज होतील, कशामध्ये, क्रोमोझोममध्ये, त्यांना, आणि त्यांची रिअरेंजमेंट केली जाईल, त्याला म्हणतो आपण क्रोमोझोम ॲब्रेशन्स. ओके, in it changes the gene arrangement, order or sequence that result in the variation. बरोबर, आपण मागच्या याच्यात पण बघितलं की जेव्हाही पोझिशन चेंज होईल, सडन चेंज विथिन पोझिशन्स, म्हणजेच काय, यांच्यामध्ये हे व्हॅरिएशन हे घडून येतील. आता क्रोमोझोमल ॲब्रेशन ऑकर्स ड्यू टू कशाने होतील ते आपण बघू. आता बघा याच्यामध्ये थोडे छोटे छोटे पॉईंट दिले आहेत, तेवढे आपण लक्षात घ्यायचे, आणि तुम्हाला एक मी फिगर दाखवेल त्याच्यावर तुम्हाला समजा ते समजेल. आता यातला बघा पहिलाच पॉईंट आहे डिलेशन. याच्यावरती बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवायचं. डिलेशन. ओके, डिलेशन काय आहे, लॉस ऑफ अ जीन फ्रॉम अ प्रोटीन. डिलीट म्हणजेच काय, डायरेक्टली डिलीट केला जातो, कमी केला जातो, ही तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच लॉस ऑफ अ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम. क्रोमोझोमपासून आता समजा इथे असं लक्ष द्या की हा एक क्रोमोझोम आहे. ओके, हा क्रोमोझोम, याच्यावरती ABCDE अशी क्रोमोझोम. आता काय म्हणतो आपण, लॉस ऑफ क्रोमोझोम म्हणजे काय की बी क्रोमोझोम हा लॉस झाला ड्यू टू द डिलेशन. ओके, असं समजू की ड्यू टू डिलेशन हा कमी झाला. तर मग कोणती असतील याच्यामध्ये जर आपण बघितले
तर ए असेल, बी नसेल, सी असेल, डी आणि ई असेल. म्हणजेच काय, हा टोटली लॉस केला जाईल. ओके, आता इथं दाखवलं, डिलीट करू. इथे दाखवलं बघा, फर्स्ट पॉईंट इथे दाखवला आहे ए, हा बघतोय आपण आहे ना, डिलेशन, रिमूव्ह क्रोमोझोमल सेगमेंट. आता इथे बघा ए बी सी डी ई एफ जी असं दाखवलं आहे. आता याच्यामध्ये आपण म्हणतो की हा जो असेल, सेम कलर इथे काय होईल, हा जर असेल, हा डी जर डिलीट झाला डिलेशनने, तर काय होईल, तो डी इथे दिसणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिलेशन. ओके, नेक्स्ट पॉईंट, हे सगळे पॉईंट्स आपण इथे बघा. डिलेशन्समध्ये आपण बघितलं इथे बघा. ओके, नेक्स्ट पॉईंट, सेकंड डुप्लिकेशन. ओके, डुप्लिकेशन्स म्हणजेच काय, डुप्लिकेटेड, डबल होतील. जीन्स आर रिपीटेड ऑर डबल इन नंबर ऑर क्रोमोझोम. त्यांच्या नावावरूनच तुम्हाला या सगळं समजेल. डुप्लिकेशन म्हणजे काय, एकाचे दोन होतील. आता कसे होतील ते बघायचं. आता इथे बघा दिलं आहे, पॉईंट नंबर 2 दिलेला आहे, डुप्लिकेशन्स, रिपीट्स ऑफ अ सेगमेंट. म्हणजे काय, ए बी सी डी एफ जे आहे तसंच आहे. आता बी आणि सी, हे बघा, बी आणि सी सेगमेंट्समध्ये जर असतील तर इथे बी आणि सी एक झाले आहेत, बी आणि सी हे डबल झाले. म्हणजे काय, हे डबल होतात. हे कशामध्ये होते, डुप्लिकेशन म्हणजे डबल. ओके, रिपीट होतात. ओके, दॅट इज द डुप्लिकेशन. नेक्स्ट पॉईंट बघा, सी, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय, इथेच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. इन्व्हर्जन म्हणजे काय, शफलिंग. इन्व्हर्जन म्हणजे काय, शफलिंग होते. ओके, शफल करतो आपण बघा, शफलिंग जे असेल दॅट इज द इन्व्हर्जन, म्हणजे चेंजेस होतील. त्याच याच्यामध्ये चेंजेस होतात. अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ अ क्रोमोझोम इज ब्रोकन. जी सेगमेंट असेल ती काय होईल, ब्रोक होते, कमी होते, कट होते, अँड गेट्स रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम इन इन्व्हर्टेड पोझिशन इन 180 ट्विस्ट, 180 डिग्री. ओके, डिग्री इथे राहिले, 180 डिग्री ट्विस्ट. देर इज अ नो लॉस ऑर गेन ऑफ जीन्स कम्प्लीट ऑफ अ क्रोमोझोम. आता इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये हे ब्रेक तर होतात, ब्रेक होऊन काय होतील, दुसऱ्या लोकेशनला ते शिफ्ट होतात. आता समजा इथे आपण असं केलं की हा एक लोकेशन असेल, हा इथून ब्रेक झाला, तर हा काय होईल, ह्या पोझिशनवरून या पोझिशनमध्ये येईल. फक्त याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर वगैरे चेंज झाले का नाही, आहे तेच आहेत. जीनसुद्धा कमी झाले, लॉस नाही झाला आणि गेनही नाही झाला. फक्त काय झाले की ते इन्व्हर्जन पोझिशन्समध्ये गेले, ब्रेक होऊन दुसरीकडे अटॅच झाले. ओके, इकडे लक्ष द्यायला, इथे समजेल तुम्हाला. आता हे बघा, ए बी सी डी ई एफ जी, आता एवढी सेगमेंट आपण जर कन्सिडर केली. ओके, आता कट होईल, जी काय झाली, ही कट झाली, ब्रेक झाली, तर काय होईल, आता कट झाल्यानंतर त्यांची रिअरेंजमेंट झाली. कशा तरी अशा वेगळ्या पद्धतीने ते शफलिंग झाली त्यांची. ओके, बी हा डीला गेला, डीच्या पोझिशनला ए गेला, म्हणजेच काय, अशी ही शफलिंग झाली. ओके, बी गेला डीच्या पोझिशनवरती आणि डी गेला बीच्या पोझिशनवर, शफलिंग झाली तिथल्या तिथेच. ओके, हा पॉईंट्स आपण इथे लक्षात घ्यायचे. ओके, नेक्स्ट जो पॉईंट आहे ट्रान्सलोकेशन. आता याच्यामध्ये दिलं आहे ट्रान्सलोकेशन. लोकेशन म्हणजे काय, ट्रान्स म्हणजे काय, ट्रान्सफर, आणि लोकेशन म्हणजे काय, त्यांचे लोकेशन चेंज होते. आता इथे बघा पॉईंट नंबर 1, ट्रान्सफर ऑफ पार्ट क्रोमोझोम ऑर सेट ऑफ द जीन्स नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय, छोटासा पार्ट हा ट्रान्सफर केला जाईल त्याच क्रोमोझोमच्या पार्टमध्ये. इट इज अफेक्टेड नॅचरली बाय द ट्रान्सफॉर्म्स प्रेझेंट इन अ सेल. हे आपण बघू आता कशा पद्धतीने ट्रान्सफर केले जातात. इथे बघा, ट्रान्सलोकेशन, मुवमेंट ऑफ अ सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोझोम टू द अनदर नॉन होमोलॉगस वन. आता इथे बघा दिले आहेत, ए आणि बी ही दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर इथे काय दिलेलं बघा, MNOP असे दोन दाखवलेले. आता काय झालं की हा MNOP हा इथे गेलेला आहे, AB इथे गेला आणि हा इथे गेला. म्हणजेच काय, ट्रान्सफर झाले, ते एकमेकांना ट्रान्सफर झालेले आहेत नॉन होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे दोन क्रोमोझोममध्ये हे चेंजेस झाले. इथे काय होतं, हे एकाच क्रोमोझोममध्ये हे चेंज होतात. दॅट इज द ट्रान्सलोकेशन. ओके, तर हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे. 4च पॉईंट आहे, डिलेशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. या फिगर दिल्या जातील, कोणत्या काय कोणती फिगर ते आयडेंटिफाय करा, तेही विचारलं जाईल. किंवा डिलेशन म्हणजे काय, डुप्लिकेशन म्हणजे काय, एक मार्काला हे विचारले जाणारे, फ्रिक्वेंटली विचारले जाणारे क्वेश्चन. आता जेवढेही आपण स्लाईड बघितले याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ॲन्सर इन 1 सेंटेन्स आणि MCQवर विचारले जाणारे क्वेश्चन हे खूप सारे आहेत. याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तर आपण हा जेनेटिक व्हेरिएशन हा जो पॉईंट असेल आपण आता इथे संपलेला आहे. पुढचं जो असेल नॅचरल सिलेक्शन तो आपण नंतर बघू. हे व्यवस्थित रीड करून घ्या आणि याच्या नोट्स मी तुम्हाला टाकेल, उद्या किंवा उद्या टाकेल दुपारी. तिथे लिहून घ्यायचे. लिहायच्या वेळेस काय करायचं आहे, आधी जेवढा असेल आपण जो व्हिडिओ तयार करतो
तो व्हिडिओ बघून घ्यायचा लेक्चर्स. आणि आता पहिला आपण जेनेटिक व्हॅरिएशनपर्यंत बघितलं आहे, जेनेटिक व्हॅरिएशनपर्यंत बघायचं आणि तेवढं लिहून काढायचं. म्हणजे काय तुमचं ते बघतील ते एक रिपिटेशन होईल, लिहितील ते एक रिपिटेशन होईल. चॅप्टर छोटंसं आहे, 2च पॉईंट दिले आहेत, ते त्यांना परत तुम्ही टाईम घेऊ नका त्याला जास्त. पण अशा प्रकारे त्याची तयारी करा की तुम्हाला परत त्याला वाचायचे काम पडणार नाही. ओके, तर इथे आजचं लेक्चर आपण संपू आणि उद्या जो असेल तो आपण नॅचरल सिलेक्शन आणि पुढचे पॉईंट्स आपण कव्हर करू. ओके.